आज आपण अनुराधास चॅनलवर बघणार आहोत भजी भात आणि तो कसा करायचा चला बघूयात। येताय नमक किचन मध्ये। चार पाच मंडळींना भजी भाताकरता आपल्याला 2 वाट्या तांदूळाचा मोकळा भात लागणार आहे। आता हे मी 2 वाट्या लांब तांदूळ घेतलेला आहे। 2 वाट्यांना 4 वाट्या पाणी घालून आपण हा कुकर मध्ये शिजवून घेऊया। आता आपण भजी करतोय त्याच्याकरता मी 1 बाउल कांदा घेतलाय, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा ओवा, थोडीशी चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, चिमूटभर सोडा, चवीपुरतं मीठ। आता आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया, म्हणजे कांद्याला सगळा मसाला लागेल आणि थोडं पाणी पण सुटेल कांद्याला। तिखट आणि मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी पण चालेल। आता मी याच्यात एक 4-5 चमचे अंदाजाने बेसन घातलंय। आता हे आपण परत एकत्र करून घेऊ आणि समजा अजून जर बेसन लागत असेल तर बेसन घालूया। आता हे पीठ सगळीकडे लागलेलं आहे आणि हे मला बरोबर वाटतंय, तर मग आपण हे पाणी घालून भिजवून घेऊ। हे छान आता आपलं भिजवून झालंय आणि मी याच्यात सोडा घातलाय, त्याच्यामुळे हळद नाही घातली, नाहीतर आपली भजी लाल होतील। आता 1 चमचाभर कडकडीत मोहन आपण या पिठात घातलंय। आता हे सगळं एकत्र करून आपण मस्त गरम गरम भजी तळून घेऊयात। तेल तापल्यासारखं वाटतंय, आता आपण भजी तळून बघू। आता हे भज छान वर आलं आहे, मग आपण बाकीची पण भजी तळून घेऊ। तेल व्यवस्थित तापलं नसेल आणि त्याच्यात आपण भजी तळली तर ते भजी तेल खूप पितात। सोड्याचं प्रमाण जास्त झालं किंवा मोहन जरी जास्त झालं तरी भजी तेल पितात। आता ही आपली छान भजी तळून झालेली आहे, ही आपण काढून घेऊया। भजी करताना खूप जर तेल तापलं असेल आणि त्याच्यात आपण भजी तळली तर फक्त ती वरूनच रंग बदलतो आणि आतून कच्ची राहतात। याचप्रमाणे बाकीची भजी पण आपण तळून घेऊ। आपले भजी आणि भात दोन्ही तयार आहेत। मग आता त्याच्याकरता आपल्याला मसाला लागणार आहे, तो मसाला आपण करून घेऊया। ह्याच्यात मी भजी तळलेलंच 3 चमचे तेल घेतलंय। आता ह्याच्यात मी 2 लहान चमचे तिखट घेतलंय, तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। छोटा अर्धा चमचा हिंग, चवीपुरतं मीठ, जिऱ्याची पूड अर्धा चमचा, थोडी कोथिंबीर। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊ। आपला हा मस्त मसाला तयार झालाय। आता तयार भात आपण एका बाउलमध्ये घेतलेला आहे। भज्यांचे आपण 2-2 भाग करून याच्यावर घालायचे। हा मसाला आपण लागेल तेवढा या भातात घालून घेऊया। हे आपण अलगद हाताने हलवून घेऊ। समजा तेल कमी वाटलं तर आपण वरतून घालू शकतो। समजा मसाला आपल्याला कमी वाटला तर आपण आणखीन करून तो घातला तरी चालू शकतो। शेवटी काय आपला भात चवदार होणं महत्त्वाचं आहे। हा छान आपला भजी भात तयार झालाय। या भजी भाताचा आता इतका छान सुगंध येतो आहे की मला तर खात्री आहे की सगळे घरचे पळत येतील। चला आता वाढायला घेऊया।